ऐसे कितने लोग हैं जिनके घर में छोटे बच्चे हैं? हाथ उठाइए। ठीक है, अब इसके बाद हाथ उठाना है, ऐसे कितने लोग हैं जिनके घर में बच्चे हैं या आस पड़ोस में बच्चे हैं? हाथ उठाइए। अभी भी कोई ऐसे रह रहे हैं जंगलों में जिनके ना घर में बच्चे ना आस पड़ोस में बच्चे? यदि कोई है, इक्का दुक्का होंगे जो बेचारे कहाँ रह रहे होंगे जहां उनके न गांव में बच्चे, न मोहल्ले में बच्चे, न कॉलोनी में बच्चे, तो समझ लीजिएगा कल कालीचरण बाबूजी ने एक बहुत जोरदार बात कही थी कि भगवान विश्वास करता है, इसलिए मनुष्यता पर वो विश्वास करता है, इसलिए नए बच्चे हैं और आ रहे हैं। इसका आपके आड़ोस पड़ोस में नहीं है, इसका मतलब आप लोगों से भगवान ने विश्वास उठा लिया है। तो मेरे हिसाब से यहां बहुतायत लोगों ने हाथ उठाया है कि उनके घर में या तो उनके अड़ोस पड़ोस में, उनके गांव में बच्चे हैं। और ये बच्चे आज जो बचपन में दिखाई दे रहे हैं, ये आने वाले कल के भविष्य हैं। जो आज दिखाई दे रहा है वर्तमान, इसका कारण है पीछे कहीं चूक है। मैं आपको एक छोटी सी घटना यदि बताऊं तो उसमें घटना यह है कि एक चित्रकार चाहता है वो एक चित्र बनाना। चित्र बनाने के लिए उसने सोचा कि कुछ अनूठा बनाना चाहता हूं। मन में आया सबसे सुंदर कृति भगवान की क्यों ना बनाई जाए। अब भगवान कहाँ मिले? बहुत सोचने के बाद उसको लगा कि कोई सुंदर सा बच्चा मिले और वो उसकी पेंटिंग बना दे। उसको बहुत मासूम एक छोटा बच्चा मिला और उसने उस बच्चे की पेंटिंग बनाई और वो चित्रकार उस पेंटिंग की वजह से बहुत फेमस हुआ। पूरी दुनिया में उसका नाम हुआ, उसकी पेंटिंग बहुत मशहूर हुई, कई पत्र पत्रिकाओं में छपी, वो नामी हो गया। और उसके बाद उसने कई पेंटिंग्स बनाई। वो जीवन के दूसरे पड़ाव पर पहुंचा, वो बूढ़ा हो गया था। अब अपने जीवन के इस पड़ाव में वो चाहता था कि अब वो एक चित्र और बनाना चाहता था। वहां वो चित्र बनाया था जिससे उसने सोचा था कि एक ऐसे भगवान का चित्र बनाना जिसको देख करके लोगों के मन में प्रेम, करुणा, दया, ये ईश्वरी गुण उपजे। इस बार वो सोचा कि मैं अब ऐसा चित्र बनाना चाहता हूं जिसको देख करके लोगों के मन में घृणा, क्रोध और इस तरीके के दैत्य के, राक्षस के भाव उभरे, तो किसी राक्षस का चित्र बनाया जाए। अब राक्षस कहाँ मिले? तो उसने बहुत खोज की, तो बोले आज के समय के जो राक्षस हैं वो अपराधी, तो किसी खूंखार अपराधी की खोज में लग गया। पता चला एक जेल में एक अपराधी है जिसने कई हत्याएं की थी, कई ऐसे अपराध किए थे, उसको मृत्युदंड होने वाला था। सरकार से परमिशन मांगी और उस अपराधी ने भी परमिशन दे दी और उस व्यक्ति का चित्र बनाने वो जेल में गया। जब वो अपना सारी व्यवस्थाएं बना ली, सामने वो अपराधी बैठा था, ये चित्रकार चित्र बनाना शुरू किया। उसी समय उसने रोका चित्रकार से, उस अपराधी ने पूछा तुम मेरा चित्र क्यों बनाना चाहते हो? तो उस चित्रकार ने अपनी सारी घटना बताई कि मैंने पहले एक बच्चे का चित्र बनाया था और ये मैं मशहूर हुआ, मैं एक ऐसे खूंखार व्यक्ति का चित्र बनाना चाहता हूं। उसने कहा मैं तुम्हारी वो पहली पेंटिंग देख सकता हूं? अपराधी ने कहा। उसने कहा हाँ बिल्कुल। उसने वो चित्र दिखाया तो वो अपराधी फूट फूट के रोने लगा। जानते हैं क्या हुआ था? वो उसने पूछा चित्रकार ने कि तुम रो क्यों रहे हो? तो उसने कहा कि ये मेरे बचपन की फोटो है, जब मैं छोटा था तब शायद आपने मेरी फोटो बनाई थी, मेरा चित्र बनाया था। आज वो बड़ा होकर के खूंखार अपराधी है, वही बच्चा आज अपराधी है। बताइए ऐसी क्या कमी थी? वो भगवान सा बच्चा जो भगवान का वरदान बन के घर में आए और वो बच्चा राक्षस के जैसा बन गया। क्या कमी थी? क्या कमी थी? हाँ, संस्कार। तो बड़े होने के बाद हम परिस्थितियों को दोष दें या उसके बारे में चर्चा करें, उससे अच्छा है कि जो बच्चे आज हैं, आने वाली पीढ़ी, इसको गढ़ के संस्कारवान बनाए। गुरुदेव का अभिनव अभियान है, इसको हमारे बीच में रखेंगे। आदरणीय सदानंद अंबेकर जी, शांति कुंज हरिद्वार के ही प्रतिनिधि, जो पूरी बाल संस्कार शालाओं का प्रशिक्षण का क्रम देखते हैं, शांति कुंज से उस पूरे विभाग को देखते हैं, कैसे चलाएं। बहनों के लिए बहुत उपयोगी कार्यक्रम है, भाइयों के लिए है, युवाओं के लिए है हमारी बाल संस्कार शाला। मैं आमंत्रित करता हूं आदरणीय सदानंद अंबेकर जी को।
वीरभूमी महाराष्ट्रातून लांबून आलेल्या सर्व बंधू भगिनींना माझा नमस्कार. आपल्या मायबोलीत बोलायचा मला मौका मिळाला आहे, अत्यंत छान वाटतं आहे. पण मध्ये मध्ये जिथे रेफरन्स येईल तिथे मला हिंदीतसुद्धा बोलावं लागेल. तर आत्तापर्यंतची आपली सभेची कार्यवाही हिंदीत होत आली आहे, तर मला असं वाटतं की विशेष त्रास नाही व्हायला पाहिजे. आपली गोष्ट सुरू करू या अगोदर आपल्या गुरुसत्तेला स्मरण करू. त्या गुरुसत्तेला ज्यांनी आपल्याला जीवन दिलं आहे, ज्यांनी आपल्याला बुद्धी दिली आहे, जीवन कसं जगायचं, जीवन कल्याणकारी व्हायचं की अकल्याणकारी व्हायचं याची समज आम्हाला दिली आहे. या सर्वात पहिले गुरुची प्रार्थना. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुरेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. आपण सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन, स्वागत. बंधू भगिनी हो, आत्तापर्यंत सकाळपासून जितके सत्र झाले त्याच्यात आपण रचनात्मक आंदोलनाच्या गोष्टी करत आलो आहे. आदरणीय कालीचरण भाईसाहेबांनी सांगितलं सप्त आंदोलनाच्या बाबतीत, सप्तक्रांती, सप्त महाअभियान म्हणतात. त्यात सुरुवात साधना अभियानपासून होते. साधना आपल्या जीवनाला एका दिशा द्यायचं काम, आणि सर्व अभियानांचं हे मूळ एक आधार मानलं जातं. त्यानंतर पुढे शिक्षा येते, स्वास्थ्य येतं, पर्यावरण आहे, स्वावलंबन आहे, व्यसनकुरीती आणि नारी जागरण, असे 7 आंदोलन आहेत. तर आपल्या युवा चेतना शिबिरात मुख्य आंदोलन जे युवांना दिशा द्यायकरता, युवांना एक कार्य द्यायकरता, असं कार्य जे आपल्याकरता उपयोगी सिद्ध होईल आणि दुसऱ्यांकरता आणि समाजा आणि राष्ट्राकरता उपयोगी सिद्ध होईल, अशा अभियानांबद्दल आपणास इथे माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. या अगोदर आपण ऐकलं आदरणीय मेवालालजीकडून आदर्श ग्राम योजना. कुठलंही आंदोलन घ्या, त्याचं मूळ काय असतं? व्यक्ती. हे जे सप्त आंदोलन परमपूज्य गुरुदेवांनी आपल्याला दिले आहेत ते व्यक्तीच्या जीवनाकरता दिले आहेत. व्यक्तीच्या जीवनाचं कल्याण व्हावं, व्यक्तीच्या जीवनाच्या कल्याणासोबत त्याचा परिवार, त्याचा समाज आणि देश आणि राष्ट्र याचा कल्याण व्हावा. तर विचार करा जरा की ज्या व्यक्तीकरता हे सर्व आंदोलन आखलेले आहेत, बनवलेले आहेत, तोच व्यक्ती जर ठीक नसेल तर ते आंदोलन कोणाच्या कामात येतील? तर वर्तमानात ज्या विषयावर आपण चर्चा करण्यास इथे बसलो आहे, बाल संस्कार शाळा आणि पुंसवन संस्कार. हे एक असे आंदोलन आहेत, ही एक अशी योजना आहे, हे एक असे अभियान आहेत जे व्यक्ती निर्माणाच्या पातळीवर करणारं काम आहे, त्याच्या आधार मुळावरती करणारं काम आहे. आणि जेव्हा आमच्या इथे शांतिकुंजात ह्याचं प्रशिक्षण होतं 3 दिवसाचं 5 दिवसाचं, तेव्हा आम्ही एक नारा लावतो, समस्त क्रांतियों का आधार बाल संस्कार, बाल संस्कार. परमपूज्य गुरुदेवांनी आपल्याला 3 क्रांती सांगितल्या आहेत. त्याशिवाय आधुनिक काळात बऱ्याचशा क्रांतींची आवश्यकता आम्हाला भासायला लागली आहे. तर जरा गंभीरतेने विचार करू, शांततेने विचार करू, तर प्रत्येक क्रांतीच्या मागे एकच गोष्ट आढळते, प्रत्येक क्रांतीच्या मागे एकच गोष्ट आपल्या मनात येते, ती आहे व्यक्ती निर्माण. दुसरीकडे परमपूज्य गुरुदेवांनी युग निर्माण योजना, युग परिवर्तनचं लक्ष्य आम्हाला दिलं आहे. त्यात मूळ सूत्र त्यांनी दिलं आहे व्यक्ती निर्माण, आणि व्यक्ती निर्माणाकरता विचार परिवर्तन. परमपूज्य गुरुदेवांचं म्हणणं आहे, मनस्थिती बदलेगी तो परिस्थिती बदलेगी. तुमची जशी मनस्थिती आहे, तुमचा जसा दृष्टिकोन आहे, त्याप्रमाणे आपण जगाला पाहू, त्याप्रमाणे आपण परिस्थितीचं मूल्यांकन करू. तर विचार परिवर्तन, व्यक्ती निर्माण हे सुद्धा बालसंस्कार शाळेचं मूल आहे. आपल्याला हे नाही समजायला पाहिजे की बालसंस्कार शाळा आमच्या युगनिर्माण योजनाच्या शिवाय इतर काही योजना आहेत. युगनिर्माण योजनामध्ये आम्ही व्यक्ती निर्माणचं काम करतो, विचार परिवर्तनचं काम करतो, ह्यात सुद्धा हे सर्व कार्य जोडलेले आहेत. अंतर इतकं आहे की आम्ही साधारणपणे एक मेच्युअर्ड माणसासोबत काम करतो. 30 वर्ष, 40 वर्ष, 25 वर्षाचा युवक किंवा 50शीच्या वर उलटलेल्या माणसांसोबत आम्ही विचार परिवर्तनचं काम करतो. तर थोडीशी विचार करण्याची गोष्ट आहे की हेच काम
जर आम्ही अगदी लहान मुलांपासून सुरू केलं तर मला असं वाटतं की आमची युगनिर्माण योजनाकरता केली जाणारी मेहनत थोडीशी कमी होऊन जाईल. शेतकरी आत्ता पुष्कळांनी हात उभे केले होते की आम्ही गावात राहतो आणि गावाशी आमचा संबंध आहे. प्रत्येकाचा संबंध असेल गावात, तर भुसावळला राहत असो किंवा मुंबईला राहत असो, कुठे ना कुठे गावाशी त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असावाच. आम्हीसुद्धा 3 पिढ्यांपासून मध्य प्रांतात राहतो आहे, पण आमचे मूळ अजूनही महाराष्ट्रात आहे. तर शेतीच्या बाबतीत सगळ्यांना थोडीफार माहिती असावी. एक शेतकरी जेव्हा पीक लावतो तर जमिनीत अशा बिया फेकून दिल्या, जे बियाणं असेल, गहू म्हणा, तांदूळ म्हणा, डाळ म्हणा, जे तुम्ही उदाहरणार्थ घेऊ शकता, तर त्यातसुद्धा पीक येईल. आणि दुसरा एक बुद्धिमान शेतकरी आहे, जमीन तयार करतो. जमीन तयार केल्यानंतर त्यात बी टाकतो. बी टाकल्यानंतर हातावर हात धरून बसून जात नाही, उलट त्या शेतीची निगराणी करतो. हवं असल्यास पाणी देतो, हवं असल्यास खत टाकतो, त्याला जनावरांशी वाचवून ठेवतो. पीक दोन्ही शेतांमध्ये होईल, पण पिकाची क्वालिटी, कोणत्या क्वालिटीचे पीक होईल हा तुम्ही अंदाज लावू शकता. तर लोकसंख्या वाढून राहिली आहे जगात. जसं सकाळी आपण ऐकलं की देवाचा मानवतेवरतून अजून विश्वास उठला नाही आहे, म्हणून तो प्रत्येक पिढीत मुलाच्या रूपमध्ये आपल्या पिढीचं निर्माण करून राहिला आहे. तर लोकसंख्या वाढून राहिली आहे, लोकांचा जन्म होऊन राहिला आहे, पण कसे लोक हवेत? श्रेष्ठ व्यक्तित्व ज्याला आपण म्हणतो, त्या श्रेष्ठ व्यक्तित्वांचा अकाळ होत चालला आहे. इथे परमपूज्य गुरुदेवांचं एक वाक्य मी आपणासमोर ठेवण्याचा इच्छुक आहे. एक पुस्तक आहे परमपूज्य गुरुदेवांचं, त्यात ते उल्लेख करतात, देश में सब कुछ है बस व्यक्तित्व नहीं. कहने को तो लोग बहुत है, जनसंख्या भी दिनों दिन बढ़ रही है, पर खरे परखे उच्च स्तरीय व्यक्ति नहीं हैं, जिनको हम श्रेष्ठ व्यक्तित्व कहते हैं. और यहाँ परम पूज्य गुरुदेव उदाहरण देते हुए कहते हैं, आज के हिंदुस्तान में न तो गांधी है, न सुभाष, न लोकमान्य तिलक और न स्वामी विवेकानंद. पण पुढे ते म्हणतात, हम गढ़ेंगे, हम ऐसे व्यक्ती गढ़ेंगे और तुमसे ये काम करवाएंगे. तर हे काम करवण्याकरता बहुतेक त्यांनी बाल संस्कार शाळा आणि पुंसवन संस्कार हे 2 महान अभियान आपल्यासमोर मांडले आहेत. बाल संस्कार शाळा एक अभूतपूर्व प्रयोग आहे. येणाऱ्या पिढीला एक दिशा द्यायचा, येणाऱ्या पिढीला एक आकार द्यायचा. लहान मुलांबद्दल जेव्हा आपण बोलतो तर साधारणपणे लहान मुलांची तुलना आपण कशासोबत करतो, काही सांगू शकता? आपण म्हटलं लहान मुलगा काय आहे, लहान मूल काय आहे, तर कशासोबत आपण त्याची तुलना करतो? परमेश्वरासोबत. बिलकुल ठीक उत्तर दिलं. सर्वात पहिली परिभाषा, सर्वात पहिली डेफिनेशन लहान मुलाची आहे, ईश्वर का प्रतिरूप. प्रतिरूप काय म्हणतात ईश्वराचं? त्याच्यात आपल्यासारखे 2 हातपाय आहेत, आपल्यासारखंच कान आणि नाक आणि सगळं शरीर आपल्यासारखं आहे, मग त्याला ईश्वर का म्हणतात? ईश्वर का अंश का म्हणतात? कारण तुम्ही प्रत्येक लहान मुलाला पाहिलं असेल, त्याच्यामध्ये जितके सद्गुण आपण म्हणतो, प्रेम आहे, करुणा आहे, प्रसन्नता आहे, ती ठासून भरलेली असते. कधीच तुम्ही कोण्या मुलाला टेन्शनमध्ये नसेल पाहिलं, कधीच कोण्या लहान मुलाला तुम्ही कोणासोबत शत्रुता किंवा कोणासोबत ईर्ष्या बाळगताना नसेल पाहिलं. तर ज्या व्यक्तीमध्ये, गुरुजींनी पण देवताची हीच परिभाषा दिली आहे, सद्गुणों के समुच्चय को, सद्गुणों के ग्रुप को, समुच्चय म्हणजे ग्रुप, क्लस्टर, सद्गुणों के समुच्चय को ही देवता कहते हैं. ज्या व्यक्तीमध्ये सगळ्या सद्गुणाचा विकास होऊन गेला आहे त्या माणसाला आपण देवता म्हणू शकतो. कसा देवासारखा माणूस आहे पहा, अडीअडचणीला लगेच मदत करायला उभा राहून जातो. तर ह्याच आधारावरती लहान मुलांना, जसं आमच्या भाऊंनी सांगितलं आहे, ईश्वराचं प्रतिरूप म्हणतो, सर्वात पहिली परिभाषा. त्यानंतर थोडं पुढे बघूया की बालसंस्कार शाळा आणि पुंसवन आपल्या लहान मुलांच्या जीवनात काय महत्त्व ठेवतं. बऱ्याच ठिकाणी तुम्ही उल्लेख वाचला असेल, लहान मुलांना ओली मातीसुद्धा म्हणतात, म्हणतात की नाही? ठीक आहे की नाही? कोरा कागद म्हणतात. ओल्या मातीवर काय करतो कुंभार? चाकावर ठेवून आणि त्याला आकार देणं सुरू करतो. माती ओली असताना त्याला जो आकार द्याल तो आकार जन्मभर त्या मातीसोबत राहतो. मातीच्या एवढ्या गोळ्यांनी तो माठ बनवतो, सुरई बनवतो, फुलं बनवतो, कुंडी बनवतो आणि त्याच मातीने तो देवाची मूर्तीसुद्धा बनवतो.
तर बंधू भगिनींनो, देवानी आपल्या हातात ही ओली माती दिली आहे. आता हे आपल्यावर अवलंबून आहे की त्या मातीने आपण देवाची मूर्ती बनवतो की दानवाची मूर्ती बनवतो, राम बनवतो की रावण बनवतो. म्हणून बालसंस्कार शाळेमध्ये माती ओली असतानाच त्याला आकार देण्याचा प्रयत्न केला जातो संस्कारांच्या माध्यमाने. त्याशिवाय कोरा कागद आपण म्हणतो, कोऱ्या कागदावर एखाद वेळा जी रेख तुम्ही काढून दिली ती रेख स्थायी होऊन जाते. तर त्याचं भवितव्य जे लिहायचं आहे ते बालसंस्कार शाळेच्या माध्यमाने कागद कोरा असतानाच लिहायचा प्रयत्न करतो. आपण आपल्या भारताची खूप स्तुती गातो. भारत सोने की चिड़िया था, भारत जगत गुरु था, भारत चक्रवर्ती सम्राट था, भारत ज्ञान का भंडार था, यहाँ पर वेदों का जन्म हुआ है और यहीं से पूरी दुनिया में ज्ञान गया है. थोडा विचार करूया की पहिले अशा काय परिस्थिती होत्या आणि आता असा काय बदल झाला आहे की आम्हाला बालसंस्कार शाळा म्हणून एक वेगळं अभियान चालवावं लागलं आपल्या या लहान पिढीला दिशा द्यायकरता. काही गोष्टी ठळक आढळतात. त्यात सगळ्यात पहिली आहे आमची संस्कार परंपरा. संस्कारांबद्दल किती लोक जाणतात मला नाही माहिती, गायत्री परिवारचे जे परिजन आहेत त्यांना सोडून. पण संस्कारचं नाव सगळ्यांनी ऐकलं आहे. 16 संस्कार असतात. आत्ता जे सध्या आपल्या इथे चालतात ते 16 संस्कार असतात. कधी लक्ष दिलं आहे, कधी विचार केला आहे की संस्कारांचं महत्त्व काय आहे? पुष्कळांनी आपल्या घरांमध्ये अजून संस्कृती जिवंत आहे तर संस्कार होतात लहान मुलांचे. पण कधी थोडासा शांत मनाने विचार केला आहे की संस्कारांचं महत्त्व काय आहे आपल्या जीवनात? आपल्या ऋषीमुनींनी लाखो वर्ष अगोदर हे संस्कार बनवले आहेत आणि हे संस्कार त्यांनी एका रात्रीत किंवा एका दिवसात बसून नाही लिहिलेत. वर्षोनवर्ष त्यांनी शोध केला, वर्षोनवर्ष त्यांनी आपल्या जीवनाचे दिवस यात घालवले आणि बहुतेक कोण्या ऋषीचं जीवनसुद्धा त्यात संपून गेलं असावं. इतका शोध केल्यानंतर, इतका अनुसंधान केल्यानंतर ही संस्कार परंपरा त्यांनी आपल्याला दिली आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, फक्त आपली सनातन संस्कृती अशी आहे जिथे मनुष्याच्या जन्माच्या अगोदरपासून घेऊन तर जन्म संपल्यानंतरसुद्धा संस्कार आपल्या जीवनात चालत राहतात. तर अशी संस्कार परंपरा होती. आणि त्यात तुम्ही अजून थोडंसं बारीकीने पाहाल तर 16 संस्कारांमधनं जवळजवळ सुमारे 12 म्हणजे 2/3 संस्कार तोपर्यंत होऊन जातात जोपर्यंत मुलगा किशोर होत नाही, सुमारे 12 वर्षाच्या वयापर्यंत. तुम्ही विचार करून पहा. नामकरण संस्कार, जन्म झाल्याबरोबर नामकरण होतं आपल्याकडे. कर्णछेदन संस्कार होतं, विद्यारंभ संस्कार होतो, अन्नप्राशन संस्कार ज्याला आपल्या इथे उष्टावण म्हणतात किंवा इथे अजून काही नाव असेल त्याचं. त्यानंतर उपनयन संस्कार होतो, विद्यारंभ संस्कार होतो. असे बरेचसे संस्कार आहेत. तर तुम्ही बारीकीने जर विचार करून पाहाल तर 2/3 संस्कार म्हणजे जेव्हा मुलाच्या व्यक्तित्वाचा निर्माण होत असतो तेवढ्या अवधीमध्ये 2/3 संस्कार होऊन जातात. कारण आपल्या ऋषीमुनींनी हे जाणून घेतलं होतं की माती ओली असेपर्यंत त्याला आकार दिला तेव्हाच फायदा आहे, माती वाळल्यानंतर आकार देऊन काही फायदा नाही आहे. पण मध्यकाळात ज्याला परमपूज्य गुरुदेवांनी अंधकार युग म्हटलं आहे त्या काळात संस्कार संपून गेले होते. पण परमपूज्य गुरुदेवांनी हे संस्कार पुनर्जीवित केले, सोपे केले, सहज केले आणि सगळ्यांना करू शकता येतील असे करून दिले आहेत. त्या सर्वात पहिले पुंसवन संस्कार. पुंसवन संस्काराबद्दल बहुतेक लोकांना माहिती असावं. मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की आपली संस्कार परंपरा अशी आहे की मनुष्याच्या जन्माच्या अगोदरपासून संस्कार चालतात. पुंसवन संस्कार ह्या सर्वात पहिला संस्कार आहे. मनुष्याचा जन्म पृथ्वीवर भौतिक रूपात होत नाही त्या अगोदर ऋषीमुनींनी जाणून घेतलं होतं की मुलाला आईच्या पोटात असल्यापासून शिक्षण दिलं जाऊ शकतं, त्याच्या व्यक्तित्वाचं निर्माण केलं जाऊ शकतं. आणि आपल्या पुराणांमध्ये असे बरेचसे उदाहरण आहेत. अभिमन्यूचं उदाहरण सर्वांना माहिती आहे. जन्माच्या अगोदर त्यांनी चक्रव्यूहमध्ये घुसायचा रस्ता आपल्या वडिलांकडून ऐकून घेतला होता. त्यानंतर अष्टावक्र ऋषींना सगळे जाणतात. लवकुशबद्दल सर्वांना माहिती आहे, किती वीर होते ते, किती बहादर होते की त्यांनी आपल्या वडिलांची सेना हरवून दिली होती आणि शेवटी स्वतः रामाला यावं लागलं होतं समोर. चला, हे तर पौराणिक उदाहरणं आहेत. आपण वर्तमानाची गोष्ट करूया. वर्तमानात सुद्धा बरेचसे महापुरुष असे आहेत ज्यांना लहानपणापासून किंवा त्यांच्या आईने जन्मा अगोदर त्यांना असे संस्कार दिलेत की ते महापुरुष म्हणूनच उत्पन्न झाले होते. आपल्यासारखेच मध्यम वर्गात उत्पन्न झाले, आपल्यासारखे शिक्षण झालं, कुणाचं शिक्षण कमी झालं, कुणाचं शिक्षण जास्ती झालं.
पण काळांतरात त्यांचं जीवन एक महापुरुषच्या रूपमध्ये आपल्यासमोर आढळतं. उदाहरणार्थ शिवाजीचे चरित्र मला इथून सांगायची अजिबात आवश्यकता नाही आहे. आपण सर्व जाणता. ती शिवाजीची आईच होती जिने शिवाजीसारख्या व्यक्तित्वाचा निर्माण केला. शिवाजीच्या जन्माच्या अगोदर त्यांच्या मनात तळवळ होती, त्यांच्या मनात एक भावना होती की तो दिवस केव्हा येईल जेव्हा एक शूरवीर पैदा होईल जो या मातृभूमीला विदेशींपासून स्वतंत्र करवेल. आणि त्यांची ही चळवळ, त्यांची ही भावना शिवाजीच्या व्यक्तित्वात आढळली. जन्म झाल्यानंतर सुद्धा त्यांना असे संस्कार दिले, त्यांना असं पोषण दिलं, त्यांना असं वातावरण दिलं की ते एक बहादूर व्यक्ती बनले. आता आशिष भैयाने तुम्हाला एक गोष्ट सांगितली सर्वांना की एक लहान मुलगा त्याच्या फोटोला पाहून मनात चांगले भाव उत्पन्न व्हायचे, करुणेचे, प्रेमाचे, आणि त्याच व्यक्तीचा चित्र बनवायला गेला ज्याच्यात मनात विपरीत भाव उत्पन्न होतात, घृणा, क्रोध, भय, भीती. तर काय कारण होतं की एक मुलगा जो लहानपणी देवासारखा दिसायचा तो मोठा झाल्यानंतर जेलमध्ये जाऊन त्याला फाशीची शिक्षा झाली होती म्हणा किंवा जन्मठेप झाली होती. फक्त अंतर आहे संस्कार, वातावरण आणि पोषण. तर पहिलं जे कारण होतं ते आमची संस्कार परंपरा होती जी मध्यकाळात बिलकुल संपून गेली. दुसरं कारण होतं आपली पारिवारिक व्यवस्था. अजूनही बरेच ठिकाणी संयुक्त परिवार असतील ज्याला आपण जॉईंट फॅमिली म्हणतो. देशकाळा परिस्थितीप्रमाणे आता जॉईंट फॅमिलीज कमी होत चालल्या आहे कारण लोक काम करायला बाहेर जावं लागतं. ठीक आहे, जशी वेळ आहे त्याप्रमाणे काम करतो आपण. पण पूर्वीच्या काळात जेव्हा आपण व्यक्तित्वांची गोष्ट करतो, श्रेष्ठ मनुष्यांची गोष्ट करतो, तर तेव्हा त्या मुलाला वातावरण द्यायला, त्या मुलाला शिक्षण द्यायला, त्या मुलाची जोपासना करायला घरात बरेचसे लोक होते. एक वेळ अशी येते जेव्हा आई आपल्या लहान बाळाला सोडून आपल्या कामाला लागायची. पण त्यानंतरसुद्धा त्या मुलाचं लक्ष ठेवायला, त्या मुलाला शिक्षण द्यायला, त्या मुलाला वातावरण द्यायला आणि त्या मुलाला संस्कार द्यायला, मुलाला किंवा मुलीला संस्कार द्यायला घरात बरेच लोक राहायचे. काळांतरात ही व्यवस्था संपून गेली. आज हम दो हमारा एक किंवा हम दो हमारे दो जास्तीत जास्त एवढं उरलं आहे. आईवडिलांजवळ वेळ नाही आहे, क्षमा करा, परिस्थिती अशी आहे. पण जे खरं आहे ते बोलावं लागेल, स्वीकार करावं लागेल. पारिवारिक व्यवस्था आमची संपून गेली आहे. त्यापुढे थोडंसं अजून जाऊ, सामाजिक व्यवस्था. एक वेळ अशी होती की जेव्हा मुलगा शाळेत जायला लागायचा, 7, 8, 9 वर्षात झाल्यानंतर समाजात तो वावरायचा. कशा वातावरणात खेळतो आहे, कशा वातावरणात काय बघतो आहे, कुठे शिकतो आहे, कुठे राहतो आहे, हे बघणारे सुद्धा समाजामध्ये बरेचसे लोक होते. ती सामाजिक व्यवस्था आमची ढासळली. हल्ली मोठ्या शहरांमध्ये सर्वांना अनुभव आले असतील की आपल्या शेजारीसुद्धा कोण राहतं ह्याची आम्हाला माहिती नसते. तर मुलांची कोण काळजी घेणार आहे. आणि सर्वात शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी सकाळी पण आपण ऐकली होती आणि आत्ता पण उल्लेख झाला आहे, आपल्या देशाची शिक्षण व्यवस्था, शिक्षण प्रणाली ज्याला आपण म्हणतो. 1835 नंतर लॉर्ड मैकालेनी जी शिक्षण प्रणाली सुरू केली त्यांनी आपल्या देशाच्या शिक्षण परंपरेला, शिक्षण प्रणालीला, शिक्षण पद्धतीला पूर्णपणे नष्ट करून दिलं. लॉर्ड मैकालेनी रिकमेंडेशन दिल्या होत्या ब्रिटिश पार्लियामेंटमध्ये त्या काळामध्ये 1835 साली, फेब्रुवारी 1835, की भारतात जर आपल्याला एक छत्र शासन करायचं आहे तर त्या देशाची जी सांस्कृतिक परंपरा आहे, तिथली शिक्षण परंपरा आहे, ती आपल्याला मोडायला हवी. आणि आपण सर्वांनी वाचलं असेल, ऐकलं असेल की तोपर्यंत आपल्या एक गावांमध्ये 7,20,000 गावं होते त्यावेळेला. प्रत्येक गावात लहान का असेना पण एक गुरुकुल होतं. आणि गुरुकुलमध्ये काय व्हायचं? गुरुकुल आपण सर्वांनी बघितलं असावं किंवा नसावं, पण गुरुकुल परंपरेत एक वय झाल्यानंतर 5 वर्ष 6 वर्ष मुलाला किंवा मुलीला गुरुकुलमध्ये पाठवायचे. आणि शिक्षण पूर्ण होईस्तवर मुलगा तिथे राहायचा, तो विद्यार्थी तिथे राहायचा आणि 24 तास गुरुची निगराणी राहायची. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत गुरु त्यांच्यावर लक्ष ठेवायचा. गुरु शिष्याकडे लक्ष ठेवायचा आणि शिष्य आपल्या गुरुच्या जीवनाकडे लक्ष ठेवायचा. त्याच्या जीवनात काय शिकण्यासारखं आहे, त्याच्या वागण्यात, त्याच्या व्यवहारात, त्याच्या विचारात काय घेण्यासारखं आहे ते तो बघायचा. तर गुरुच्या जीवनातून शिष्याला शिकायला मिळायचं. आणि शिष्याच्या जीवनात जे काही दोष उत्पन्न व्हायचे किंवा गुरुला दिसायचे ते तो लगेच दूर करून द्यायचा. आणि हल्ली काय होतं आहे वर्तमान शिक्षा पद्धतीमध्ये, पोराची शाळा 8 वाजता असेल किंवा 9 वाजता असेल, 6 तास तो शाळेत राहतो, एव्हरेज 6 तास मानून घ्या.
24 तासातून 6 तास शाळेत राहतो आणि शेष 18 म्हणजे 2/3 2/3 वेळ जी आहे ती तो घरी राहतो, समाजात काढतो. तर तुम्ही स्वतः विचार करा की 6 तासाचं शिक्षण जास्ती महत्त्वाचं राहील की 18 तासाचे जीवन महत्त्वाचं राहील. म्हणून आपल्याकडे ऋषीमुनींनी हे जाणून घेतलं होतं, ओळखून घेतलं होतं की 24 तास 10 वर्ष 12 वर्ष 14 वर्ष विद्यार्थी गुरुकुलात राहील आणि त्याप्रमाणे त्याचं व्यक्तित्व बनेल. असं नाही की त्या काळात डॉक्टर नाही व्हायचे, असं नाही की त्या काळात इंजिनियर नाही व्हायचे. ठीक आहे, त्यावेळेला BEची आणि MBBSची डिग्री नसेल मिळत, पण त्या काळात योद्धा झाले आहेत, शूरवीर झाले, लढवय्ये झाले आहेत, कलाकार झाले आहेत, ज्योतिषशास्त्री झाले आहेत, गणितज्ञ झाले आहेत, रसायनज्ञ झाले आहेत, फिजिक्स जाणणारे लोक झाले आहेत. असं नाही की त्यावेळेला शिकलेले लोक नव्हते. तर त्या काळापासून आमची शिक्षण पद्धती बदलली आणि मैकाले सिस्टम येऊन गेला, ज्यात तुम्ही आणि आम्ही सगळे शिकून मोठे झालेलो आहोत. आणि ती शिक्षण पद्धती काय शिकवते आम्हाला? फक्त स्वार्थ. मी पास झालो पाहिजे, मी पुढे गेलो पाहिजे, माझं प्रमोशन झालं पाहिजे, मला प्रॉफिट झालं पाहिजे, बस. ह्याशिवाय मुलाला काहीच शिकवलं जात नाही. एक ॲड येतं बोर्नविटाचं, तुम्ही सर्वांनी बघितलं असेल. त्या ॲडमध्ये शेवटी पंचलाईन येते, तयारी जीत की. ती आई आपल्या मुलीला बोर्नविटा पाजते आणि त्यानंतर ती मुलगी समरसॉल्ट करते, जिम्नॅस्टिकचा एक प्रकार आहे. आणि मागे पंचलाईन येतं, तयारी जीत की. हे शिकवलं जातं ह्या आजच्या पिढीला. येन केन प्रकारेण तुम्हाला जिंकायचं आहे, तुम्हाला पुढे जायचं आहे. कोणाला धक्का द्यावा लागो, अगर कोणाच्या खांद्यावर पाय ठेवून जावा लागो, काही अंतर पडत नाही. त्याशिवाय आज पाश्चात्य सभ्यतेप्रमाणे, पाश्चात्य संस्कृतीप्रमाणे मुलांची जीवनशैली कशी होऊन गेली आहे, खाणं पिणं कसं होऊन गेलं आहे. आणि आपण सर्व ह्या गोष्टीला जाणतो, जैसा खाय अन्न वैसा बने मन. जे मन आमचं संपूर्ण जीवनभर आमचं जीवन संचालित करेल, आमच्या व्यक्तित्वाला दाखवेल, त्या मनाचं निर्माण कसं अन्न खाऊन होतं आहे. काय आम्ही संगीत पाहतो आहे, काय सिनेमा पाहतो आहे आणि काय साहित्य वाचतो आहे. तर एकंदर बघावं तर अगोदर जे श्रेष्ठ व्यक्तित्व बनायचे जे 4 आधार होते, संस्कार परंपरा, आमची पारिवारिक व्यवस्था, सामाजिक व्यवस्था आणि आमची गुरुकुल परंपरा, 4ही नष्ट होऊन गेल्या. पण परमपूज्य गुरुदेवनी ह्यासुद्धा आम्हाला मार्ग सुचवला आहे, बालसंस्कार शाळा. आणि त्या अगोदर पुंसवन संस्कार. पुंसवन संस्कार तो संस्कार आहे जो माती ओली असताना, असं मानतात की 3ऱ्या महिन्यानंतर मुलामध्ये चेतना उत्पन्न होते. डॉक्टर्सचंही मानणं आहे. आणि त्या काळात पुंसवन संस्कार केल्यानंतर, पुंसवन संस्कार आमचा नुसता एक संस्कार नाही, अर्ध्या तासाचा पाऊण तासाचा. छोटेसे मंत्र असतात, एक छोटंसं कर्मकांड असतं, यज्ञ होतं, यज्ञामध्ये विशेष आहुती टाकतात आणि त्या यज्ञाच्या प्रसादाच्या रूपात खीर त्या भावी मातेला खायला देतात. पण पुंसवन संस्कार तेवढा अर्ध्या तासाचा 1 तासाचा नुसता संस्कार नाही आहे. ती एक संपूर्ण परंपरा आहे, ती एक संपूर्ण जीवन दर्शन आहे की आजच्या दिवसापासून संततीचा जन्म होईपर्यंत मातेचं जीवन कसं राहिलं पाहिजे, मातेचे विचार कसे राहिले पाहिजे, त्या भावी माताचं संपूर्ण जीवन, उठणं बसणं, विचार करणं, खाणं, काम करणं, ते कसं राहिलं पाहिजे आणि त्याशिवाय तिच्या आसपासचं घरचं वातावरण कसं राहिलं पाहिजे, हे संपूर्ण शिक्षण पुंसवन संस्काराच्या अंतर्गत दिलं जातं. तर पुंसवन संस्कार पण त्या मातीला, कारण जे मातेचे विचार असतात, जे वातावरण मिळतं, जसे विचार मनात येतात, जसं तिचं जेवण असतं, जसं तिचा आहार आहे, जसे व्यवहार आहेत, त्याप्रमाणे मुलाचं व्यक्तित्व बनतं. हे आज पाश्चात्य वैज्ञानिकांनी सुद्धा स्वीकार केलं आहे. एक वेबसाईट आहे AnnieMurphyPaul.com, तुम्ही उघडून पाहू शकता. AnnieMurphyPaul.com ही न्यूयॉर्कची एक जर्नलिस्ट आहे, एनी मर्फी पॉल म्हणून एक बाई आहे. तिने एक पुस्तक लिहिलं आहे, द ओरिजिन. त्यात तिने आपल्या मुलाबरोबर केलेले प्रयोग लिहिले आहेत आणि आज फक्त अमेरिकेत नाही, बऱ्याच देशांमध्ये ही गोष्ट अगदी ठामपणे डॉक्टर्स म्हणतात, मनोवैज्ञानिक म्हणतात, तज्ज्ञ लोक म्हणतात की तुम्हाला कसल्या प्रकारची संतती हवी आहे आम्हाला सांगा, आम्ही त्याचं निर्माण तुम्हाला करून देऊ. कसं करून देऊ? ह्याच विधीने. पुंसवन संस्कारानंतर आपण भावी मातेला जे मार्गदर्शन देतो, कसं जगायचं, कसं राहायचं, कसं बोलायचं, कसं वागायचं, हे मार्गदर्शन त्या भावी संततीच्या जीवनाचं निर्धारण करीत असतं. तर पुंसवन संस्कार शांतिकुंजतर्फे एक अभियानाच्या रूपात सुरू केलेलं आहे. पुंसवन संस्काराचं आपण आपल्या शक्तिपीठवरती आयोजन करू शकतो. बऱ्याच ठिकाणी महिन्याचा एक रविवार ठरवलेला आहे, पहिला असावा किंवा दुसरा असावा किंवा जी तुम्हाला सोय वाटेल, महिन्यातून एक रविवार. त्याकरता तुम्हाला प्रचार प्रसार करावा लागेल.
लोकांबरोबर संपर्क करावा लागेल, पॅम्फलेट्स वाटावे लागतील, बॅनर लावावं लागेल. आमच्याकडे पुनर्वसन संस्कार निःशुल्क केला जातो. लेडी डॉक्टर्सची मीटिंग घ्या. लोक प्रयोग करून राहिले आहेत. आम्ही जिथे राहतो उत्तराखंड स्टेटमध्ये, उत्तराखंड स्टेटच्या हेल्थ डिपार्टमेंटनी सर्क्युलर काढला आहे आणि जितक्या आशा व्हॉलेंटियर्स आहेत त्या आशा व्हॉलेंटियर्सला शांतिकुंजमध्ये किंवा त्यांच्या सेंटरवर आमचे कार्यकर्ते जाऊन त्यांना ट्रेनिंग देऊन राहिले पुनर्वसन संस्कार करता. ट्रेनिंग म्हणजे संस्कारची नाही, पुनर्वसन संस्कार काय आहे आणि त्याचे काय बेनिफिट्स आहेत. गायनोकोलॉजिस्टची मीटिंग केली 2दा शांतिकुंजमध्ये. त्याशिवाय बाहेरसुद्धा आमचे कार्यकर्ता जाऊन सांगतात. तर हे पुनर्वसन संस्कार एका आंदोलनाच्या रूपात समोर येऊन राहिलं आहे आणि हे आपल्या भावी पिढीच्या निर्माणाकरता सर्वात महत्त्वपूर्ण अभियान आहे असं मला वाटतं. म्हणजे बी असताना त्या बियाला तुम्ही उचित पोषण देऊन, उचित वातावरण देऊन एक सुंदर झाड उत्पन्न करू शकता, एक सुंदर पीक उत्पन्न करू शकता आणि श्रेष्ठ व्यक्तित्व बनतील, चांगले व्यक्तित्व बनतील, चरित्रवान व्यक्ती बनतील तर देशाचं कल्याण होईल. आपलं कल्याण तर होईलच होईल अर्थात. तर पहिला अभियान आमचा पुनर्वसन संस्काराचा आहे. याकरता व्यापक प्रचार प्रसार करायला हवा. पुनर्वसन संस्कार आपल्या गुरुजींच्या पुस्तकात अगदी स्पष्टपणे दिला आहे. कर्मकांड भास्करमध्ये दिला आहे. त्यात हिंदी आणि मराठीचा भाषेचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. श्लोक संस्कृतमध्ये आहे, त्याला फक्त समजवायचं आहे. त्याच्यामागे जे दर्शन आहे तर ते आपण हिंदीत किंवा मराठीत समजवू शकता, वेळ पडल्यास इंग्रजीत समजवू शकता, जशी सोय असेल त्याप्रमाणे. आणि मग जन्म झाल्यानंतर जे पुढचं काम करायचं आहे त्या मुलाला दिशा द्यायचं तर ते आपल्याकरता थोडंसं सोपं होऊन जातं. असे प्रयोग करून राहिले आहेत लोक आणि ह्याला आम्ही एक संपूर्ण पॅकेज म्हणतो. जन्म से पहले से लेकर के जन्म के बाद तक. जन्म व्हायच्या अगोदर पुनर्वसन संस्कारच्या माध्यमाने त्याला शिक्षण द्यायचं आणि जन्म झाल्यानंतर बाल संस्कार शाळा त्याच्याकरता उपलब्ध आहे. बाल संस्कार शाळा 5 वर्षाचे किंवा 6 वर्षाच्या मुलामुलीपासून घेऊन तर 13 वर्षाच्या वयोगटाचे मुलं मुली ह्याकरता पात्र आहेत. आपल्याला वाटतं की बापरे, संस्कार शाळा उघडायची म्हणजे काय, शाळाबिळा उघडायची की काय? तसला काहीच प्रकार नाही आहे. आणि बाल संस्कार शाळेचे सुपरिणाम काल संध्याकाळी आपण सगळ्यांनी पाहिले, जेव्हा मनूरच्या बाल संस्कार शाळेच्या मुलांनी इथे उत्कृष्ट परफॉर्मन्स दिला आहे. त्याकरता काहीच प्रमाण द्यायची आवश्यकता नाही. त्याशिवाय इथे सुद्धा बाल संस्कार शाळा चालते आणि अशा बाल संस्कार शाळा संपूर्ण देशात 10,000पेक्षा जास्ती चालून राहिल्या आहेत. आमच्याजवळ एक्झॅक्ट नंबर नाही आहे, संख्या नाही आहे, पण तरी जी माहिती आहे त्याप्रमाणे सांगू शकतो. प्रत्येक प्रांतात हे काम जोरदार चालू आहे. आणि याकरता करायचं काय? बाल संस्कार शाळा काय शाळा उघडावी लागेल की वर्ग उघडावा लागेल की आम्हाला B.Ed करावं लागेल किंवा काही डिग्री घ्यावी लागेल? तसली काहीच गोष्ट नाही आहे. बाल संस्कार शाळा चालवायकरता इथे बसलेले प्रत्येक माणसं पात्र आहेत, लहान मुलांना सोडून. ते कोणत्याही वयोगटात असो, विद्यार्थी असोत किंवा गृहिणी असोत किंवा रिटायर्ड असो किंवा नोकरी करणारे असो. कारण बाल संस्कार शाळा हप्त्यातून 1 दिवस रविवारी 2 तास चालणारा आमचा क्रम आहे. आणि त्या 2 तासाच्या क्रमात आम्ही हप्त्याभराकरता त्या मुलाला इतकं फीडिंग देऊन देतो की हप्ताभर ते त्या मुलाच्या दिनचर्येत चालत राहतं. बालसंस्कार शाळा आपली साप्ताहिक शाळा आहे, साप्ताहिक वर्ग आहे. आणि ह्यात होमवर्कची गोष्ट केल्या जात नाही. कोणत्या विषयाची गोष्ट, गणित असो किंवा भाषा असो किंवा भूगोल असो किंवा सायन्स असो, काहीच नाही. बालसंस्कार शाळामध्ये फक्त 3 गोष्टी सांगतात. एक आपली ऋषी परंपरा, एक आपलं गीत आहे गायत्री परिवाराचं, हम ऋषियों की संतान है दुनिया को बता दो. आज किती लोकांना माहिती आहे की आम्ही ऋषींची संतान आहोत? आमचं सायन्स काय शिकवतं? डार्विनने सांगितलं आहे, हम बंदर की संतान है, हम लोग बंदर से डेव्हलप होकर के आदमी बने. होमोसेपियन्स म्हणतात आपल्याला. होमोसेपियन म्हणजे माकडापेक्षा वर आलेलं प्राणी. पण आमची परंपरा म्हणते नाही, आम्ही माकडापासून नाही, आम्ही ऋषी लोकांची परंपरा पुढे घेऊन आलो आहे, त्यांचे ध्वजवाहक आम्ही आहोत. तर पहिला आमचा जो सब्जेक्ट आहे बालसंस्कार शाळाचा तो आहे लहान मुलांना आपल्या परंपरेशी परिचित करावणं, आपल्या परंपरेची ओळख त्यांना देणं, आपली काय परंपरा होती. दुसरं आपली विरासत, आपला इतिहास, आपली संस्कृती. आज बऱ्याच ठिकाणी मुलांना हे माहिती नाही आहे. मुलांना काय, बऱ्याच मोठ्या लोकांनासुद्धा नसेल माहिती की प्रत्येक सणामागे काय दर्शन आहे. ठीक आहे, जे गायत्री परिवारासोबत आहेत किंवा ज्यांच्या घरी अजून संस्कार आणि सण
वगैरे साजरे होतात त्यांना बहुतेक माहिती असावं, पण सर्वसाधारणपणे एक पिक्चर बघितला तर हेच आढळून येतं की सणांबद्दल माहिती नाही, आपल्या परंपरेबद्दल माहिती नाही आहे. होळी का असते, दिवाळी का असते, राखी का असते, पोळा कशा करता असतो, वसंत पंचमी कशा करता असते, नाही माहिती आहे. तर हा आपला खरा इतिहास आहे, आपली सांस्कृतिक विरासत, आपला इतिहास हा आहे. आणि महापुरुषांच्या जीवनातले प्रेरक प्रसंग, गांधीजी का बनले, ते आमच्यासारखे साधारण वकील होते, वकिली केली असते, काळा कोट घातला असता, 4 पैसे मिळाले असते, संपन्न घराचे होते, त्यांचं जीवन सहज चाललं असतं. पण त्यांच्या मनात एक आग आली, त्यांच्या मनात एक विचार आला की देशाला स्वतंत्र करायचं आहे, आपल्या अधिकारांकरता लढायचं आहे. सुभाषचंद्र बोस का बनले, सावरकरांच्या मनात काय विचार होते, सावरकरांचं स्वप्न काय होतं देशाबद्दल, हा आपला खरा इतिहास आहे. तर ह्या इतिहासाशी परिचित करवणं हे आपले विषय आहेत. आणि त्याशिवाय आमच्या बालसंस्कार शाळेत जसं आपल्या शाळेमध्ये असतं की सब्जेक्ट शिकवून दिला, 40 मिनिटाचा वर्ग असतो, घंटी वाजली, टीचर चालला गेला. आमच्या बालसंस्कार शाळेत असं नाही आहे. आपल्या ह्या प्रकल्पामध्ये 3 टियर डेव्हलपमेंटच्या गोष्टी केल्या जातात. शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक. म्हणजे शरीर स्वस्थ राहील त्याचे उपाय सांगतात, आपले विचार कसे स्वस्थ राहो हे सांगतात, आणि आपले कर्म कसे चांगले राहो हे सांगतात. शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक ह्या तिन्ही गोष्टी. तर करायचं काय संक्षेपमध्ये, बालसंस्कार शाळा का, हे तर स्पष्ट होऊन गेलं की आपल्या शाळांमध्ये आपल्या वर्तमान शिक्षण पद्धती चांगलं शिकवून राहिले आहे, याबद्दल काही शंका नाही आहे. पण मुलांचा एक पक्ष जो संवेदना पक्ष आहे, भावना पक्ष आहे, तो पक्ष कुठे ना कुठे लपून राहिला आहे, तो पक्ष कुठे ना कुठे दबून राहिला आहे. आणि माताजींनी सुद्धा म्हटलं आहे, जे संध्याकाळी नादयोग होतं त्याच्यामध्ये म्हटलं आहे कि मनुष्य की संवेदनाएं जब सो जाती हैं तो मनुष्य शून्य हो जाता है. संवेदना विहीन मनुष्य, गुरुजींनी सुद्धा लिहिलं आहे की संवेदना विहीन मनुष्य रोबोट सारखा आहे, कॉम्प्युटर सारखा आहे, जे तुम्ही बटन दाबाल तेवढंच तुम्हाला रिझल्ट मिळतील. तर आमच्या बालसंस्कार शाळेमध्ये संवेदना पक्षाकडे जास्ती लक्ष दिलं जातं. आता करायचं काय आहे संक्षेपात बघूया आपण. हा जो 2 तासाचा क्रम आहे आपल्या बालसंस्कार शाळेचा, ह्याला 2 भागात वाटलं आहे. पहिला 1.25 तासाचा आणि दुसरा 45 मिनिटाचा, म्हणजे पाऊण तास. 1.25 तासाचा जो वर्ग असतो किंवा 1.25 तासाचा जो काळखंड आहे, त्या 1.25 तासाच्या काळखंडामध्ये लहान लहान गोष्टी आहे. सुरुवात होते प्रार्थनेपासून, त्यानंतर एक सद्वाक्य घ्यायचं, सद्वाक्यानंतर महापुरुषांच्या जीवनातले प्रेरक प्रसंग सांगायचे पुरांना, एखादी कहाणी, एखादं गीत, एखादी कविता. त्यानंतर खेळ, बसायचे खेळ, धावायचे खेळ. तर शारीरिक पक्ष मजबूत होतो मुलांचा, कारण आजकाल मुलांना खेळायला मिळत नाही. खेळायला मिळतं तर काय, व्हिडिओ गेम्स. एकदा एक आई आपल्या मुलाला घेऊन गेली डॉक्टरकडे की डॉक्टर साहेब हा खूप कमजोर राहतो आणि सुस्त असतो, ह्याला काही तुम्ही औषध द्या, टॉनिक द्या. तर डॉक्टरने त्या मुलाला विचारलं की बेटा तू काही खेळ खेळतो का. म्हणे हो डॉक्टर साहेब खेळतो. म्हणे काय. म्हणे क्रिकेट. अच्छा क्रिकेट खेळतो, किती वेळ खेळतो. म्हणे जोपर्यंत बाबांच्या मोबाईलची बॅटरी संपत नाही. तर असे खेळ खेळून शरीराला काहीच फायदा होणार नाही. उलट डॉक्टरांचं म्हणणं आहे की व्हिडिओ गेम्स आणि TV पाहून पाहून मुलांना नुकसानच होऊन राहिलं आहे. तर आमच्या बालसंस्कार शाळेत खेळसुद्धा सामील केलेले आहेत, आणि प्रत्येक खेळामागे एक काही ना काही प्रेरणा आहे. काल आपल्या इथे कबड्डी झाली होती. कबड्डीला तुम्ही लक्ष देऊन पहा तर त्याच्यात तुम्हाला कमीत कमी 1 डझन प्रेरणा आढळतील आहेत. एकाग्रता, प्राणायाम, त्याच्यानंतर लीडरशिप, त्याच्यानंतर टीमवर्क, आणि सर्वात वर जे आपण कधीच एक्सेप्ट करत नाही, हारायची तयारी. आज कोणीच माणूस जीवनात हारायला चाहत नाही, कुणालाच हार स्वीकार नाही आहे. पण 2 लोक खेळून राहिले तर कुणाला ना कुणाला हारावंच लागेल. तर बालसंस्कार शाळेत हे सुद्धा शिक्षण दिलं जातं की तुम्ही असफल झाले आहात तर असफल का झाले ह्याचं तुम्हाला ॲनालिसिस करायला हवं. गुरुजी काय म्हणतात, असफलता यह दर्शाती है कि सफलता का प्रयास पूरे मन से नहीं किया गया. कुठे ना कुठे काही कमी होती. आणि हे सर्व काम करण्याकरता, कारण मनात एक प्रश्न, एक शंका अगदी सहजपणे येते की हप्त्यातून 2 तास फक्त मुलगा आपल्याजवळ राहील, विद्यार्थी आपल्याजवळ राहील, तर असं काय आहे की ते 6 दिवस त्याच्या जीवनात चालत राहील आहे. तर ह्याकरता एक लहानसा प्रयोग ह्या बालसंस्कार शाळेत सामील केला आहे, आणि त्याला बालसंस्कार शाळेची आत्मा, बालसंस्कार शाळेचा प्राण म्हटलं आहे. आणि तो क्रम आहे जीवनविद्या. जीवनविद्या म्हणजे मोठ्या लोकांच्या संदर्भात म्हटलं तर आर्ट ऑफ लाईफ, आर्ट ऑफ लिव्हिंग वगैरे वगैरे आपल्या मनामध्ये विचार येतात.
हा तो प्रकार नाही आहे, तो मोठ्या लोकांनाच करू द्या. जीवनविद्या म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं होतं की आपल्या बालसंस्कार शाळेतसुद्धा विचार परिवर्तन, व्यक्तित्व निर्माण, सकारात्मक विचार, पॉझिटिव्ह थिंकिंग हे सर्व आहे जोडलेलं. तर जीवनविद्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी लहान लहान क्रमाने मुलाच्या जीवनात आपण रुजू करतो, त्याच्या जीवनामध्ये आपण सामील करतो. एक चार्ट आहे जीवनविद्याचा, त्या चार्टप्रमाणे 22 प्रकारचे कामं त्यात दिले आहेत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय काय त्याच्या जीवनात आपण बदल घडवू शकतो. उदाहरणार्थ सर्वात पहिले सुरुवात होते प्रातः काल सूर्योदय के पूर्व उठा. आता मुलाच्या जीवनात जर ही सवय आली सकाळी उठायची, नंतर त्याला कधी शिकवायची गरज नाही पडणार. उठल्यानंतर काय करायचं तर इथे तुम्ही 2 दिवसापासून येता आहात, इथे व्यायाम होतो, योग होतो. अशा लहान लहान गोष्टी आहेत. पुढे गेलं, शाळेत वेळेवर गेलं, आपल्या टीचरची गोष्ट ऐकली, कोणाशी भांडलो नाही, होमवर्क केलं, समय पर भोजन ग्रहण किया. लहान लहान गोष्टी आहेत. तर एक एक करून त्या मुलाला त्या गोष्टी शिकवायच्या प्रेरणेने, जोर जबरदस्तीने नाही. त्यात तुम्ही कहाणी ऐकवू शकता, प्रसंग ऐकवू शकता, एखादा व्हिडिओ दाखवू शकता, एखादी कविता किंवा ॲनिमेटेड फिल्म. इथे बालसंस्कार शाळाची DVD पण उपलब्ध आहे आणि बालसंस्कार शाळाचे एक पुस्तक आहे, बालसंस्कार शाळा मार्गदर्शिका. त्यात कहाण्या, कविता, खेळ सर्व व्यवस्थित दिले आहेत, सिरियली दिले आहेत. आणि आपण जेही पहिल्यांदा हे क्रम सुरू करायचे इच्छुक असाल त्याकरता ते पुस्तक अगदी उपयोगी सिद्ध होईल आहेत. बाहेर तुम्हाला कुठेच काही विचारपूस करायची आवश्यकता नाही आहे. तर जीवनविद्या आपल्या बालसंस्कार शाळेचा प्राण आहे. तुम्ही कविता ऐकवा अथवा नका ऐकवू, खेळ खेळवा अथवा नका खेळू, पण जे काही तुम्ही गतिविधी करवता, जोही काही क्रम बालसंस्कार शाळेच्या माध्यमाने करवता आहे, त्याचा एकच उद्देश असला पाहिजे की त्या मुलाच्या जीवनात काही ना काही नवीन त्यांनी शिकायला मिळालं पाहिजे. तुमचा पुढचा प्रश्न असला पाहिजे काय शिकायला मिळते ह्यांनी, आम्हाला याच्याशी काय शिक्षा मिळते. बाकी तुम्ही मराठीत शिकवा, हिंदीत शिकवा, इंग्रजीत शिकवा, यांनी काहीच अंतर पडत नाही. फक्त 2 तास जे तुम्ही शिकवाल ते हप्ताभर त्याच्या जीवनाबरोबर चाललं पाहिजे, हा आपला प्रयत्न असला पाहिजे. आणि त्यानंतर उरलेला 45 मिनिटाचा जो क्रम असतो, त्या 45 मिनिटाच्या क्रमामध्ये सूर्यनमस्कार करू शकता, धावपळीचे खेळ खेळू शकता. असे खेळ ज्यांनी मुलांना थोडा घाम आला पाहिजे, शरीराची कसरत झाली पाहिजे, व्यायाम झाला पाहिजे. आणि त्याशिवाय एक महत्त्वाचा क्रम ह्यासोबत जोडला आहे. आत्ता थोड्या वेळापूर्वी आपण बोललो होतो संवेदनांबद्दल. तर मुलाला आपल्या संवेदनांशी जोडायचं आहे. तर लहान मुलाचा वाढदिवस साजरा करायचा. तुम्ही म्हणाल की वाढदिवस तर घरी करतो आम्ही, छानपैकी केक आणतो, बॅलून्स लावतो, कॅन्डल लावतो आणि त्याच्यानंतर मस्त पार्टी होते. आपल्या परंपरेप्रमाणे जी वाढदिवसाची रीत आहे, जी परंपरा आहे, त्याप्रमाणे आपण वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतो. जन्मदिवस संस्कार सर्वांना माहिती आहे. आणि आपला वाढदिवस प्रत्येक माणसाला प्रिय असेल तर वाढदिवस हा आपल्या बालसंस्कार शाळेत साजरा करायचा. ह्याकरता येणाऱ्या हप्त्यात ज्या मुलांचा वाढदिवस आहे तो अगोदर आपल्या आचार्याला माहिती असला पाहिजे. आता बालसंस्कार शाळेत 3 प्रमुख पक्षांवर आपण बोलू. पहिला पक्ष आहे स्वतः बालक. त्यांच्याशिवाय बालसंस्कार शाळा चालू शकत नाही. तर कुठून यावे मुलं आणि किती असावे संख्या यांची? साधारणपणे 5 ते 25 ही संख्या योग्य मानल्या गेली आहे. कारण त्या संख्येला तुम्ही व्यवस्थित पाहू शकता. जास्ती गर्दी केल्यास हे आहे की कोणी भांडतं आहे, कोणी येतं आहे, कोणी झोपलं आहे, कोणी पळून गेलं आहे. तर 5 ते 25 ही संख्या अशी आहे की जी एका आचार्याकरता योग्य मानल्या गेली आहे. कारण आपल्या बालसंस्कार शाळेत पहिल्या लाईनीत बसणाऱ्या मुलापासून घेऊन तर शेवटच्या लाईनीपर्यंत मुलाकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. ही काही क्लासरूम नव्हे की कोणी पास होतं आहे किंवा नापास होतं आहे, ऐकतं आहे की उठून चालले आहेत, काही फरक नाही पडत. हा आपला वर्ग आहे, संस्काराचा वर्ग आहे, संस्कार शाळा आहे. आणि पोरं कुठून येतील तर सोपा उपाय आहे. सर्वात पहिला आपल्या घरून सुरू करू. आपल्याकडे लहान पोरं असतील, आपल्या आसपास लहान पोरं असतील, आपल्या बेटाळातले पोरांना घेऊ शकतो. यात सर्वात मोठा फायदा हा आहे, जी गुरुकुलची गोष्ट आपण आत्ता बघितली होती. गुरुकुलमध्ये 24 तास गुरु आपल्या शिष्याकडे लक्ष ठेवू शकतो आणि शिष्य 24 तास गुरुच्या जीवनाकडे लक्ष ठेवतो. तर आपल्याच बेटाळातले, आपल्या मोहल्ल्यातले मुलं मुली असल्याने आपला आत्मीयतेचा संबंध असतो, अनोळखीपणा नसतो आणि 24 तास आमचा त्यांचा संपर्क असतो. त्यामुळे त्याच्या विकासाकडे आपण लक्ष देऊ शकतो. मुलगा किंवा मुलगी जे सांगतो आहे ते ग्रहण करतो आहे की नाही, त्याच्या जीवनात तसं परिवर्तन होतं आहे की नाही, हे आचार्य पाहू शकतो.
पण ह्या अगोदर एक महत्त्वाची सूचना, बालसंस्कार शाळा चालवायला आपण सज्ज झालो आहोत, तयार झालो आहोत आणि बालसंस्कार शाळा सुरू होणार, आपण आचार्य होणार. बालसंस्कार शाळेत सर म्हणत नाही, मॅडम म्हणत नाही, टीचर म्हणत नाही, गुरुजीसुद्धा म्हणत नाही, आचार्य असतात. आचार्य कोण असतो सांगू शकता? काय परिभाषा होऊ शकते? एक आचार्य तो असतो तो इथे बसून लंबे लंबे लेक्चर देतो, मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतो. आमच्या बालसंस्कार शाळेचा आचार्य असा नाही. तर मग कसा असावा आचार्य? कोणाला म्हणू आपण बालसंस्कार शाळेत? जो आपल्या आचरणाने शिक्षा देईल, ज्याचं जीवन आचरण असं आहे की बिना त्याच्या सांगता मुलांना त्याच्यापासून शिक्षा मिळते, काही ना काही शिकायला मिळतं. आचार्यांनी बालसंस्कार शाळेत सांगितलं की वेळेची कदर करायला पाहिजे, वेळेचा मान करायला पाहिजे. 7 वाजता किंवा 8 वाजता सकाळी बालसंस्कार शाळा सुरू होते. तुमचे विद्यार्थी येऊन गेले आणि आचार्य 7:15 वाजता रोज येतात, तर तुम्ही दिलेली शिकवण मुलगा ग्रहण करेल का? विद्यार्थी ग्रहण करेल का? तुम्ही सांगितलं प्रेमाने गोष्टी करायला पाहिजे, आदराने बोलायला पाहिजे सर्वांशी, आणि तुमचा विद्यार्थी बघतो तुमच्या व्यावहारिक जीवनामध्ये की तुम्ही शिव्या देऊन बोलता, ओरडून बोलता, भांडाभांडी करता, सर्वांची तुटकतेने बोलता. तर आचार्याचं जीवन असं असलं पाहिजे की त्याच्या जीवनातून लोकांना, त्याच्या आचरणातून लोकांना शिक्षा मिळाली पाहिजे, म्हणजे विद्यार्थी शिकतील आहेत. म्हणून आपल्याला हे लक्ष ठेवायचं आहे की मुलं आपल्या वेटाळातले, आपल्या आसपासचे हवे. तर पहिला पक्ष आमचा बालक म्हणजे विद्यार्थी, दुसरा आचार्य जो आपल्या आचरणाने शिक्षा देतो, आणि तिसरा पक्ष आहे अभिभावक. कारण 2 तास तुमच्याजवळ संस्कार शाळेत मुलं राहतील, विद्यार्थी राहतील, आणि शिल्लक 6 दिवस 22 तास ते आपल्या घरात आणि समाजात राहतील, वावरतील. तर तुमच्या 2 तासाच्या शिक्षणाचा त्याच्या जीवनात असर व्हावा याकरता अभिभावकाची भूमिकासुद्धा महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही जे काही मुलाला इथून शिकवून पाठवता आहे, जे काही त्याला फीडबॅक देऊन पाठवता आहे, ते पचवायचं काम, ते त्याच्या जीवनात उतरवायचं काम अभिभावकांना करावं लागतं. तुम्ही त्याला सकाळी उठायची शिक्षा दिली, तुम्ही त्याला सकाळी उठायचं शिक्षण दिलं, त्याला प्रेरणा दिली की सकाळी उठायला पाहिजे, पण पूर्ण घरात 8 वाजताच्या आधी कोणी उठत नाही, तर तुमचं शिक्षण काय कामाचं राहील? त्याकरता अभिभावकाची भूमिकासुद्धा महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही मुलाला सात्विक जेवण जेवण्याबद्दल सांगितलं, तुम्ही मुलाला रोज जेवायच्या आधी मंत्र म्हणायला सांगितला, तुम्ही मुलाला संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला मंत्र म्हणायला सांगितला, शुभम करोती म्हणा किंवा जे काही शिकवाल ते तुम्ही. घरी देवाजवळ दिवासुद्धा लागत नाही, तर तो कुठे बसून शुभम करोती म्हणेल? तर ह्याकरता आपल्या बालसंस्कार शाळेत आचार्यासोबत अभिभावकाची भूमिकासुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. म्हणून अभिभावकांनासुद्धा आपल्याबरोबर घेऊन चालणं महत्त्वाचं आहे. ही आचार्याची जबाबदारी आहे की अभिभावकांशी तो महिन्यातून कमीत कमी एकदा अभिभावक संपर्क करेल. 10 विद्यार्थी आहेत तर 10 घरांमध्ये ही आचार्याची जबाबदारी आहे की महिन्यातून एकदा जाऊन त्यांच्या अभिभावकांशी भेट घ्या. त्यांनी सर्वात पहिला फायदा हा होईल की तुम्ही जे मुलाला देऊन राहिले आहेत, 2 तास आपले त्याच्यासमोर खर्च करता आहे, त्याच्याकरता 2 तास देऊन राहिले आहेत, मेहनत करून राहिले आहेत, तर ते त्याच्या जीवनात उतरतं आहे की नाही हे तुम्हाला कळेल. मुलाचं मूल्यांकन होईल. घरी गेल्यावर, अभिभावकाशी भेटल्यावर, आईवडिलांशी भेटल्यावर जर त्यांनी तुम्हाला सांगितलं की मुलामध्ये खूप फरक पडून गेला आहे, आणि असे उदाहरणं आहेत, बरेचसे उदाहरणं, आम्ही जातो बऱ्याच ठिकाणी ट्रेनिंग द्यायला, तर तेव्हा लोकांकडून कळतं आम्हाला. जर त्यांनी सांगितलं की मुलाच्या जीवनामध्ये बराच परिवर्तन दिसतं आहे, खूप सुधार झालेला आहे, शाळेतून कंप्लेंट यायनं बंद होऊन गेलं आहे, सकाळी वेळेवर उठतो, तो जे दिलं ते खाऊन घेतो, शाळेतून कंप्लेंट नाही येत आहे, सगळे कामं व्यवस्थित करतो आहे, तर समजून चला की तुमचा प्रयास सार्थक दिशेमध्ये चालू आहे. आणि याच्या विपरीत जर फीडबॅक मिळालं तर की का हो तुमच्याकडे तर आम्ही दर हप्त्यात पाठवतो, पण त्याच्यामध्ये अजिबात काही परिवर्तन नाही आहे, आजही तसाच जिद्दी आहे, आजही तसाच हट्ट करतो, आजही शाळेत जायला कटकट करतो, आजही त्याच्या शाळेतून कंप्लेंट येतात, भांडाभांडी करतो, तर आचार्यांनी काय समजावं? जर हा फीडबॅक मिळाला आहे तर ही चूक मुलाची नाही आहे, ही चूक आचार्याची आहे. आचार्याला आपल्या कामाचं रिव्ह्यू करावं लागेल, ॲनालिसिस करावं लागेल. माझ्या शिकवणीत, माझ्या आचरणात कुठे सुधार करायची जरूरत आहे की माझी गोष्ट त्या मुलापर्यंत नाही पोहोचत आहे, विद्यार्थ्यापर्यंत नाही पोहोचत आहे. तर म्हणून बालसंस्कार शाळेत अभिभावक संपर्क कार्यक्रमसुद्धा जोडला आहे. हल्लीच्या शाळांमध्ये तुम्हाला सगळ्यांना अनुभव असेल, एक पेरेंट्स टीचर मीट होत असते.
2 महिन्यातून 3 महिन्यामधून एकदा. आमच्याही मीटिंगचा हाच उद्देश आहे, पण आमची दर महिन्यामध्ये एकदा भेट कमीत कमी घेणं आवश्यक आहे. त्यांनीच तुम्हाला कळेल की तुम्ही जो अपेक्षित विकास चाहून राहिले आहे त्या मुलाच्या जीवनात तो त्याच्या जीवनात होतो आहे की नाही, परिवर्तन होऊन राहिलं आहे की नाही. की 2 तास तो नुसता येतो आणि वेळ आपला तिकडे पास करतो, तुम्ही कहाणी ऐकवता, गाणी ऐकवता, खेळ खेळवता, एंटरटेनमेंट होतं आणि तो चालला जातो घरी. अशा संस्कार शाळेचा काहीच फायदा नाही आहे. तुमचा वेळ वाया जातो आहे, शक्ती वाया जाते आहे. तर म्हणून अभिभावक आणि आचार्य या दोघांची एकसारखी भूमिका आहे. आणि आचार्याला अभिभावकाशी सुद्धा संपर्कात राहणं आवश्यक आहे. तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही जे मुलाला 2 तासात शिकवून पाठवता आहे ते त्याच्या जीवनात उतरतं आहे की त्याच्या व्यवहारामध्ये उतरतं आहे की नाही. तर बालसंस्कार शाळेचा हा सोपा क्रम आहे. वेळ सीमित आहे, लिमिटेड आहे. तर मुख्य गोष्टींची चर्चा होऊ शकली आहे. याबद्दल आपणास विशेष माहिती हवी असल्यास शांतिकुंजमध्ये तुम्ही पत्र लिहू शकता, फोन करू शकता. आमचा मेल ॲड्रेस आहे. त्याशिवाय इथे साहित्य स्टॉलवरती बाल संस्कार शाळा मार्गदर्शिका, बाल संस्कार शाळा इस तरह चले, त्याशिवाय एक वाङ्मय आहे. असे बरेचसे पुस्तकं आहेत. त्याशिवाय आपल्या जीवनाचा अनुभव इथे कामात येईल आहे. इथे काही BEd आणि MAd होणं जरुरी नाही आहे, MSc होणं अजिबात जरुरी नाही आहे. आपण सर्वही लहान होतो. आपल्या लहानपणीच्या गोष्टी, लहानपणीचे खेळ, लहानपणीचे संस्कार ते मुलांपर्यंत पोहोचवायचे आहेत. कारण आज कमी कोणत्या गोष्टीची आहे. वाईट विचार फैलवणारे खूप लोक आहेत, पण चांगले विचार फैलवणाऱ्या लोकांची अजूनही कमी आहे. तर हे काम आपल्याला करायला हवं. आपल्या देशाची येणारी पिढी कशी सुव्यवस्थित होईल, कसा विकास होईल ह्याकडे आपल्याला लक्ष द्यायला हवं. तर असा एक नवीन प्रयास आहे, नवीन प्रकल्प आहे, ज्याने आपल्याला फायदा होईल, आपल्या परिवाराला फायदा होईल, आपला समाज आणि राष्ट्राचा विकास होईल. आपण सर्वांची एकच प्रार्थना, एकच विनंती आहे की येथून जा तर संकल्प घेऊन जा की कमीत कमी एक बालसंस्कार शाळा आम्ही अवश्य सुरू करू. आणि ह्याकरता आपल्या आसपास बरेचसे उदाहरणं आहेत. 2 उदाहरणं समोर दिसून राहिले आहेत, त्यांचाच उल्लेख करतो आहे. मनूरला चालते, भुसावळला चालते. शक्य आहे अजून कोणी चालवत असतील आहेत, त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. त्याशिवाय पुढचं मार्गदर्शन हवं असल्यास शांतिकुंजशी संपर्क करू शकता. आपण ऐकलं याबद्दल खूप खूप धन्यवाद. ओम शांती.